नमस्कार मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की सागर स्वातीला म्हणत असतो की स्वाती तू ह्या पेपर्सवर सह्या कर. त्यावर स्वाती म्हणते की हे कसले पेपर आहे. सागर म्हणतो की तुझ्या डिवोर्सचे पेपर आहे ते. ऐकल्यानंतर स्वातीला धक्काच बसतो. सागर स्वातीला म्हणत असतो की इथून पुढे त्या कार्तिक सोबत राहण्याची काही गरज नाहीये. तसाही तो माणूस काही कामाचा नव्हता. तू फक्त सह्या कर, मी आयुष्यभर सांभाळेल तुला. ती सागरला म्हणत असते की भाई नको ना रे, समजून घे तू मला. मुक्तामध्ये बोलायला लागते. सागर हाताचा इशारा करून मुक्ताला थांबवतो. तर स्वातीला म्हणतो की तुझा माझ्यावर विश्वास नाहीये का? मला वाटेल का तुझं कधी वाईट व्हा म्हणून? मी तर तुझ्या भल्याचाच विचार करतोय आणि तू अजिबात घाबरू नको, मी कायम तुझ्या सोबत आहे. तू फक्त ह्या पेपर्सवर सह्या कर. आणि स्वातीच्या हातामध्ये पेपर देतो आणि त्यानंतर स्वाती पेपर्सवर सह्या करते. त्यानंतर वकील साहेब पेपर्स घेतात स्वातीकडून आणि सागरकडे देतात आणि सागरला म्हणतात की ह्या मिस्टरांचे देखील इथे साईन पाहिजे, त्यानंतरच आपल्याला पुढची प्रोसिजर पूर्ण करता येईल. एवढं बोलून ते तिथून निघून जातात. नंतर इंद्रा स्वातीला म्हणते की स्वाती तू ह्या पेपर्सवर सह्या कशाला केल्यात? तुला अजूनही वाटतंय की जावई बापू चुकीचे आहे म्हणून? ती इंद्राला म्हणते की मला काय वाटतंय काय वाटत नाही याच्याने काय फरक पडतोय मम्मा. असंही तुम्ही सगळ्यांनी त्यांना गुन्हेगारच ठरवलं आहे. तो बोलून स्वाती तिथून रागात निघून जाते. त्या पाठोपाठ इंद्र देखील निघून जाते. त्यानंतर मुक्ता मनातच म्हणत असते की स्वातीताई तुम्ही प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. तुम्हाला मी यातनं लवकरात लवकर बाहेर काढेल आणि मला लवकरात लवकर तुमच्या चेहऱ्यावरती हसू पाहायचं आहे. दुसरीकडे सागर कार्तिककडे जातो पोलीस स्टेशनमध्ये आणि कार्तिक पुढे पेपर्स ठेवतो आणि कार्तिकला सांगतो की साईन कर ह्या पेपर्सवर. कार्तिक सागरकडे रोखून बघत असतो. कार्तिक सागरला विचारतो की काय आहे. त्यावर सागर म्हणतो की डिवोर्स पेपर आहे. हे ऐकल्यानंतर कार्तिक हसायला लागतो. सागरला म्हणतो की यालाच म्हणतात सरड्याची धाव कोंपणापर्यंत. आणि मला वाटलंच होतं की तू हे असं काहीतरी करणार आणि तुला असं वाटतंय का मी सहजासहजी ह्या पेपर्सवर सह्या करीन म्हणून? सागर कार्तिकला म्हणतो की सह्या तर तुझा बाप देखील करेल. कार्तिक सागरला म्हणतो की जा मग माझ्या बापाचे सही आण. कार्तिकला म्हणतो की याचे परिणाम वाईट होतील कार्तिक. त्यावर कार्तिक म्हणतो की अजून काय वाईट व्हायचं राहिलं माझं? सगळ्यांसमोर तू माझ्या कानाखाली मारलीस. विसरलेलो नाहीये मी ती आणि वेळ आली की मी हिशोब चुकता करेन, एवढं लक्षात ठेव. समोर तू माझी बदनामी केली आणि मला पोलिसांच्या स्वाधीन केलंस. लढतोय मी या पोलीस स्टेशनमध्ये. सागर कार्तिकला म्हणतो की नशीब आहे तुझं, तू जेलमध्ये आहे. तर तू ज्या घाणेरड्या हाताने माझ्या बायकोला स्पर्श केला ना, ते तुझे हात मी तेव्हाच कापून टाकायला पाहिजे होते. घाणेरडी नजरेने तू माझ्या बायकोकडे बघत होता ना, ते तुझे डोळे तेव्हाच फोडून टाकायला पाहिजे होते मी. त्या तिथे नशीब तुझं अजून जिवंत आहे तू. एवढंच काय, तू माझ्या बहिणीचा विश्वासघात केला आहे. मी असं सहजासहजी नाही सोडणार, लवकर साईन कर तू याच्यावरती. ती हसायला लागतो आणि सागरला म्हणतो अरे मी तर खरंच घाबरलो तुला. सागरला म्हणतो की तुला मला जेवढा त्रास द्यायचा आहे ना तेवढं खुशाल दे. एक गोष्ट लक्षात ठेव, कधीतरी माझी देखील वेळ येईल, तेव्हा मी तुला सहजासहजी सोडणार नाही. जा आता, तू मुक्ता वाट बघत असेल तुझी. माझा जीव गेला ना तरी चालेल, पण मी ह्या पेपर्सवर सही करणार नाही. तुला जे करायचं ना ते कर आणि तुझ्या बहिणीला तर मी कधीच सोडणार नाही. जन्मोजन्मीचं नातं हे आमचं. सागर कार्तिकवर चिडतो आणि कार्तिकची कॉलर पकडतो. कार्तिक सागरला म्हणतो की हे पोलीस स्टेशन आहे. सागर कार्तिकला म्हणतो सही तुला करावीच लागेल, आज नाही तर उद्या. कार्तिक लगेच सागरला म्हणतो की वाट बघ. नंतर सागर तिथून निघून जातो. त्यानंतर कार्तिक सावनीला फोन लावतो आणि सावनीला म्हणतो की हॅलो. त्यावर सावनी म्हणते कोण बोलतो? त्यावर कार्तिक म्हणतो की आधी तुम्हाला बाहेर काढीत न. म्हणते की मी ओळखलं नाही, कोण बोलतो? त्यावर कार्तिक म्हणतो असं आहे का सावनी, तू आता मला ओळखत देखील नाही, माझा आवाज देखील ओळखत नाही का तू? सावनी म्हणते की इस मोबाईल की सभी लाईने व्यस्त है. कार्तिक सावनीला म्हणतो अगं बस कर ग, तुला भंक सुचते का इथे? काय बी सिच्युएशन चालू आहे माझी. सावनी म्हणते की काय झालं, कशासाठी फोन केला ते सांग. कार्तिक सावनीला म्हणतो की तुझा एक्स हजबंड आला होता मला स्वातीचा एक्स हजबंड बनवण्यासाठी. सावनी म्हणते की सरळ सरळ बोल, काय झालं आधी ते नीट सांग. कार्तिक सावनीला सांगतो की अगं सागर आला होता डिवोर्सचे पेपर्स घेऊन, मला संपवायला निघाला येतो. हे बघ तुझ्या लफड्यामुळे मी अडकलोय, मला वापरून
आणि आता मरायला सोडलंस. अवनी काहीतरी कर प्लीज, हातावर हात ठेवून बसू नकोस. अवनी कार्तिकला ओरडून म्हणते, नीट बोलायचं माझ्याशी, आवाज खाली ठेवून बोलायचं. कार्तिक म्हणतो की अगं मी नीटच बोलतोय, हे बघ सावनी, मला ह्या कंडिशनमध्ये काहीच कळत नाही, मी काय बोलतोय, कोणाशी बोलतोय. मग सागरने स्वातीच्या जबरदस्तीने साईन घेतल्या डिवोर्स पेपर्सवर आणि आता तो माझ्याही साईनच्या मागे लागला आहे. लवकरात लवकर तू इथून मला बाहेर काढ. तर सावनी लगेच म्हणते, नाही तर काय, जा, मला नाही करायची तुझी मदत, काढणार मी तुला जेलमधनं बाहेर, जा काय करायचं ते कर. तसंही तू माझ्यामुळे अडकलेला नाहीच आहे, तू तुझ्या कर्माने अडकला आहे. सांगत होते मी तुला, पण नाही, तुला तुझा ओव्हर कॉन्फिडन्सच नडलाय, त्यामुळे आता मर तू तिथेच. सावनीला कार्तिक म्हणतो की प्लीज सावनी, कूल डाऊन यार, सॉरी, प्लीज काहीतरी कर आणि मला इथून बाहेर काढ. ती लगेच म्हणते, आता कसं बोलला, छान वाटतं आता मला ऐकायला. कर हवे आहे ना तुला, तर मग तसंच बोलायचं हळू आवाजामध्ये, कळालं का तुला. सावनीला म्हणतं की सावनीजी प्लीज, हवं तर बाहेर येऊन मी नाक घासतो तुमच्या पुढे, चालेल का तुम्हाला, पण प्लीज मला इथनं बाहेर काढ. सावनी म्हणते की ठीक आहे, बघते मी काहीतरी. फोन ठेवतात. त्यानंतर सावनी मनातच म्हणते की आता बघ मुक्ता, मी याचा कसा फायदा करून घेते. पुढील भागात आपण बघणार आहोत, सागर जेलमधून घरी आलेला असतो आणि सांगत असतो की कार्तिकने ह्या पेपर्सवर सह्या केल्या नाहीत. स्वाती मनातच म्हणत असते की मला माहितीच होतं कार्तिक ह्या पेपर्सवर कधीच सह्या करणार नाही, ते मला त्यांच्यापासून लांब होऊ देणार नाही. इंद्रा सागरचे कान भरवते आणि म्हणते की ही तुझी बायको स्वातीला कमवायला पाठवते. सागर मुक्तावर ओरडतो आणि म्हणतो की तिचा भाऊ खंबीर आहे तिच्यासाठी, तुम्ही का पडतायत आमच्या मॅटरमध्ये. त्यानंतर सागर मनातच म्हणतो की आपले विचार करण्याची पद्धत वेगळी असू शकते, पण ध्येय एकच आहे आणि आपण यातनं आणखी चांगला मार्ग शोधून काढू. त्यानंतर इंद्रा ओरडते आणि म्हणते की स्वाती घर सोडून गेली, माझ्या पोरीने जर तिच्या जीवाचं जर काही बरं वाईट केलं ना, मी मुक्ताला सोडणार नाही. बघूयात पुढील भागामध्ये स्वाती नेमकं कुठे गेली आहे ते. मालिकेच्या डेली अपडेट पाहण्यासाठी शिवानी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.